परिवहन महामंडळाकडे निधी नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा 56% पगार दिला गेला। हा प्रकार समोर आल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटना संतप्त झाल्या। त्यामुळे राज्य सरकारने हस्तक्षेप करत उर्वरित 44% पगार मंगळवारपर्यंत करण्याच्या हालचाली सुरू केल्यात। यावरूनच आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे। राज्य सरकारकडून एसटी प्रवासासाठी वेगवेगळ्या सवलत योजना जाहीर करण्यात आल्या आहेत। या योजनांचे प्रतिपूर्तीचे पैसे राज्य सरकारकडून राज्य परिवहन मंडळाला दिले जातात, पण राज्य सरकारकडून सगळे पैसे दिले न गेल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा पगार 56%च करण्यात आलाय। एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या मुद्द्यावरून आमदार रोहित पवारांनी सरकारकडे मोठी मागणी केली आहे। रोहित पवार म्हणाले की एसटी कर्मचाऱ्यांना पगार देण्याऐवजी फक्त वल्गना करण्यातच हे सरकार धन्यता मानताना दिसतंय। या महिन्याची 10 तारीख आली तरी पगार होत नाहीत। या महिन्यात तर केवळ 55% पगार म्हणजे 20,000 पगार असेल तर केवळ 11,000 पगार झाला। एसटी कर्मचाऱ्यांनी निम्म्या पगारात घर चालवायचं तरी कसं, असा सवाल करत अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री यावर बोलतील ही अपेक्षा, असं रोहित पवार म्हणाले। रोहित पवारांनी पुढे असं म्हटलंय की सरकारकडे एसटीला द्यायला पैसे नसतील तर आमदारांचे, मोठ्या अधिकाऱ्यांचे पगार थांबवा, पण एसटी कर्मचाऱ्यांचे पगार आधी करा ही विनंती, अशी मागणी त्यांनी महायुती सरकारकडे केली आहे। पण या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांना निम्माच पगार का दिला गेला हे जाणून घेऊया। राज्य परिवहन महामंडळाला एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 400 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे लागतात। राज्य सरकारकडून गेल्या महिन्याच्या प्रतिपूर्ती पोटीची रक्कम 272 कोटी 96 लाख रुपये दिले गेले। त्यातले 40 कोटी महामंडळाने एसटी बँकेकडे वर्ग केले, तर काही रक्कम कर्मचारी पीएफ साठी दिली गेली। त्यामुळे पगारासाठी 135 कोटी रुपये उरलेत। त्यामुळे ही गोळाबेरीज करताना असे निर्णय घेतले गेले असावे असं सांगितलं जात आहे। राज्याचे परिवहन मंत्री आणि राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनीही अर्थ खात्याकडून प्रतिपूर्तीचे पैसे वेळेवर मिळत नसल्यानं नाराजी व्यक्त केली होती। प्रवासी वाढले आहेत पण सरकारकडून पैसे वेळेवर दिले जात नाहीत आणि या संदर्भात अजित पवारांना विनंती करणार असल्याचं ते म्हणाले होते। आता एसटी कर्मचाऱ्यांच्या या प्रश्नावर अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। ते असं म्हणाले की कर्मचाऱ्यांच्या उर्वरित पगाराची माहिती घेतो, परंतु एसटीला शासनाकडून नेहमी मदत दिली जाते। कोरोना काळातही एसटी महामंडळाला शासनाकडून 250 ते 300 कोटी रुपये दिले जात होते। तसंच एसटी मोफत प्रवास योजनेसाठी किंवा इतर विविध सवलतीच्या योजनेसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जाते। त्या योजनांचे पैसे शासनाकडून एसटीला दिले जातात, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे। पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।